साड्या सापडल्या आहेत, मी ब्लाउजेस पण मॅच केले त्याला. अँड पेटिकोट मला घ्यायचा आहे, माझ्या कपाटातून काढते. मला मधू म्हणते की मेकअप तिकडे येऊन कर, जे की मला पण ओके वाटतंय, कारण इथून मेकअप करून गेल्यानंतर सगळा घाम येईल. सो लेट्स सी कसं जमतंय. बाकी मला ट्रायपॉड आणि सगळं घेऊन जायचं आहे. सो आता आपण डिरेक्टली भेटूया जेव्हा मी घरातून निघेन, कारण थोड्या गोष्टी ज्वेलरी वगैरे पण काढायच्या आहेत. सो मी जरा काढते. ॲक्च्युली तुम्हाला पण दाखवते ज्वेलरी काय काय आहे. आता मला हे सगळं सामान घेऊन जायचं आहे. ह्या 2 पिशव्या त्या माकडीच्या आहेत, म्हणजे मधूच्या. ह्याच्यात पण तिची एक साडी आहे, बाकी माझ्या साड्या आहेत आणि ब्लाऊज आहे. आता मला ना ज्वेलरी सिलेक्ट नाही करता येते, म्हणून मी हे सगळं घेऊन जाणार आहे. हे फक्त ठेवून जाणार, बाकी ह्याच्यात मेकअप आहे, यामध्ये मेकअप आहे. सो टेकिंग इट. आणि बस आता काय. आता मी लिटरली 10 मिनटं झाले मी ऑटो बुक केलेली आणि मला दाखवत होते 9 मिनिट्स फॉर द पिकअप. मी थांबली म्हटलं हा हलत का नाही. मला वाटतं कधी कधी ग्लिच असतो मॅपमध्ये. आय कॉल्ड एम, ही डिस्कनेक्टेड. मी 9 मिनिटचा जो पिकअप आहे त्यासाठी मी 15 मिनटं थांबले. मग शेवटी मी कॅन्सल केली आणि परत ऑटो बुक केली. आय डोंट नो यांना यायचं नसतं तरी का एक्सेप्ट करतात बुकिंग. एवढा टाईम वेस्ट केला माझा. ऑलरेडी 2:30 वाजले. दिस इज हाऊ शी इज वेलकमिंग मी. इथे माझा फोटोशूट करणार आहे मी छान या झाडांच्या मधोमध. आणि हे जेवायला बसलेत. हाय हे देर. तर आता मी पोचले इथे आणि आता वाजले 3:20. मी 3:01च्या आसपास आले इकडे आणि मी आता एक चपाती घेतली खायला. आता मी रेडी होणार. 4 वाजता मी शूट स्टार्ट करेन आणि बहुतेक 5:36 पर्यंत होऊन झालं पाहिजे. आता मी सँडविच बनतंय, पण त्याच्यामध्ये मी रेडी व्हायला घेणार. मला खूप बेसिक मेकअप करायचा आहे. तो मेकअप मी करेन आणि मग साडी नेसेन आणि मग त्यानंतर सँडविच खाईन आणि डिरेक्टली फोटोशूट करेन. आता सगळं खाऊन झाल्यानंतर माझं डायट फूड असं मला म्हणजे मी हिला म्हटलेलं मी जेवणार नाही आहे, तर आय ईट सँडविच असं मी म्हटलेलं. पण त्यानंतर येऊन मी एक चपाती भाजी आणि थोडासा डाळ भात. सचिनने इतकं छान डेकोरेट करून मला सँडविच, फ्राइज आणि केचप दिलाय. पेरू ने किया है डेकोरेशन. इन दोनों ने मिलके वहाँ पे सैंडविच बनाया. और हाय कर. ही ये हाय नहीं करे थे, मुंह छुपा रही थी. एनीवे आपण जरा सँडविच खाऊन बघूया आता सँडविच कसं आहे. सँडविच खूप यमी झाला. आता मी सँडविच खाऊन घेते, त्यानंतर मेकअप करते. मला असं वाटतं मी आता इतकं खाल्लं की मी झोपेन, पण मी झोपू नाही शकत. आता मी रेडी झाले. फक्त मला ज्वेलरी आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. फायनल टचअप, फायनल लिपस्टिक. तोपर्यंत मी फोन चार्जिंगला लावते आणि फुल रेडी झाल्यानंतर तुम्हाला दिसणारच की मी कशी रेडी झाले. फिलहाल चार्जिंगला लावते. ओके, सो आता मी रेडी झाली आहे आणि आता माझं फोटोशूट होणार आहे इकडे समोर इथे गार्डनमध्ये. आणि माय फोटोग्राफर फॉर टुडे इज सचिन. मधूने मला धोका दिला, सो सचिन विल हेल्प मी. आणि इथे फोटोज तर छानच येतील. सो मी आता सचिनला फ्रेम्स सांगते काय काय. सो सचिन विल क्लिक माय पिक्चर्स. रेडी. आणि आता माझं या लुकमध्ये फोटोशूट झालेलं आहे. आता मी चालले नेक्स्ट चेंजसाठी. मी ब्लॅक साडी नेसणार आहे, त्यामध्ये फोटोशूट करते. ॲक्च्युली मी ग्लिम्स घेतले नाही खूप. तुम्ही इंस्टाग्रामवर माझे पिक्चर्स बघा आणि रील्स बघा. आता लेट्स गो अँड चेंज. सो आता ही आहे माझी ब्लॅक साडी जी मी नेसणार आहे. त्यावर हा ब्लॅक ब्लाऊज अँड बाकी काय नाही. बाकी ज्वेलरी मी चेंज करणार आहे आणि बाकी ज्वेलरी मी चेंज करेन. रिंग्स मी हेच राहू देते, बँगल चेंज करते आणि हे इयरिंग्स चेंज करते. आता मी रेडी आहे विथ माय सेकंड लुक. सो आता पुन्हा एकदा या गार्डनमध्ये मी शूट करणार आहे आणि परत सचिनच येतोय कारण मधू बिझी आहे. ॲक्च्युली मला वाटलेलं मधू करेल, पण नाही, मधू बिझी आहे. आणि तुम्हाला हे केळ्याचं झाड दिसतंय, ह्याच्यावर बघा किती केळी लागली आहेत. अँड मधू दरवेळेला जेव्हा केळी लागतात तेव्हा सगळ्यांना ती वाटते. मम्मीला पण देते, पण आम्ही खूप केळी खात नाही, सो मम्मी म्हणते की नको देऊ. बट बाकी हे बघा.
पद्धतीने माझं फोटोशूट संपलेलं आहे. ही माझी सेकंड साडी होती, म्हणजे लास्ट साडी होती. रेड साडी तुम्ही बघितलीच. आणि बाकी काय नाही, आय वॉज विथ कॅमेरामॅन सचिन आणि मधू, आणि सगळ्यांनीच मला खूप हेल्प केली. प्रेरणाने हेल्प केली, मधूने हेल्प केली. प्लस गार्डनमध्ये मी अशासाठी फोटोशूट केलं कारण इथे ना लाईट खूप छान आहे आणि मला इकडचं फील खूप आवडतं. म्हणजे असं वाटतच नाही की घरात गार्डन आहे, असं छान एक व्यवस्थित स्पेशियस आहे. सो फोटोशूट करायला मजा आली. थँक्यू सो मच सचिन अँड मधू. अँड बाकी काय नाही, आता तुम्ही हा ब्लॉग तर बघाच, पण इंस्टाग्रामवर माझे फोटोज पण बघा. स्टे ट्यून अँड स्टे हॅपी. बाय. माझं शूट कम्प्लीट झालंय, मला जिमला जायचंय. आता मी निघते इथून. मधू मला बाय बोलायला आली आणि मी ब्लॉग स्टार्ट केला. सो ऑटो पण आली बाहेर. लेट्स गो अँड लेट्स हिट द जिम बाबा. बाय बाय. आणि आत्ता मला एक सडन क्रेविंग झाली आहे काय खायची, तर मॅगी खायची. आणि म्हणून आता मी मॅगी बनवणार आहे. सो मी कांदा आणि टमॅटो चिरून घेणार आहे. टमॅटो अँड 2 स्मॉल अनियन्स आणि हे 2 पॅकेट मॅगी. खूप मन झालं एकदम मॅगी खायचं, काही कळत नाही ॲक्च्युली. काहीही खाल्लं तरी असं वाटतं की भूक नाही मिटली आहे. तर म्हणून मी म्हटलं की चला आज मॅगी बनवूया. खूप दिवसांनी मी मॅगी बनवते. म्हणजे मी स्पितीवरून रिटर्न आले 8 मार्चला आणि आज आहे 22 एप्रिल. आणि आत्ता जाऊन मी 1.5-2 महिन्याने मॅगी खाते. म्हणजे तसंही मी मॅगी खूप खात नाही, कधीतरी रेअरली खाते. तर आज मला सुपर क्रेविंग झालं. सो लेट्स मेक मॅगी. तर आता मॅगी रेडी झाली आहे. तुम्ही पाहिलं इथे मी मॅगी सर्व केली आहे. आता मम्मीला देऊया मॅगी आणि तिला विचारूया मॅगी कशी झाली आहे. बाकी ना मी मिंत्रावरून काय काय मागवलं आहे माझ्या नेक्स्ट ट्रिपसाठी. मी एका ट्रिपवर चालले, पण कधी चालले ते मी तुम्हाला आता नाही सांगणार. त्याचं बुकिंग वगैरे झालं की मी नक्कीच सांगेन. आणि त्याचं प्लॅनिंग सुरू आहे, त्याचं प्रिपरेशन सुरू आहेत. सो आता मॅगी खाऊया. मॅगी रेडी आहे. प्लीज अवॉइड दिस. ते सर्व करताना असं झालं आहे. सो आता घेऊन जाऊया मॅगी. ओके, तर आता मी बनवलेली ही मॅगी जरा आपण टेस्ट करूया कशी झाली आहे. मला माहीत नाही. ॲक्च्युली खूप छान झाली आहे. आणि हा डबल मसाला मॅगी होती, म्हणजे डबल पॅकेट्स येतात ना मसाल्याचे, त्यामुळे त्याची टेस्ट इतकी छान झाली आहे. स्वतः मी मॅगी खाऊन घेते. आता आपण भेटूया नंतर. टिल देन हॅव अ गुड डे. बाय.